नमस्कार. सहस्रनामातील आज ज्या नावांचं स्मरण आपण करणार आहोत ना, त्याकडे जरा गांभीर्यानं बघणं आवश्यक आहे. म्हणजे गांभीर्य कसं बघा, उगीच गंभीर होऊन नाही, तर मनाचं गांभीर्य वाढवणं आवश्यक आहे. कारण या नावातच आपल्याला त्याच्या प्राप्तीचा मार्ग समजणार आहे. त्यासाठी आजचा पहिला श्लोक आपण ऐकणार आहोत. एकूण आज 3 श्लोक आहेत, ज्यात 32च्या आसपास नावं आपण बघणार आहोत. त्यातला पहिला श्लोक आधी ऐकूया, त्यातली नावं बघूया आणि मग त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा. व्यवसायो व्यवस्थानः संस्थानस्थानतो ध्रुवः परर्धिः परमस्पष्टस्तुष्टः पुष्टः शुभेक्षणः. यातली नावं कोणकोणती आहेत? व्यवसाय, व्यवस्थान, संस्थान, स्थानद, ध्रुव, परर्धी, परमस्पष्ट, तुष्ट, पुष्ट आणि शुभेक्षण. अगदी थोडक्यात काही नावांचे आपल्याला कळणारा अर्थ आपण समजून घेऊ. म्हणजे मी नावांचा अर्थ नाही सांगत, फक्त ते सोपं करून आपल्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या नावांचा अर्थ सांगण्याची माझ्यात कुठली आली आहे क्षमता? आपण फक्त ते सोपं करून सांगायचं. अडचण एक आहे ना आपल्याकडं, की आपल्याला खूप काळ सांगितलं गेलं की अवघड वाटायला लागतं. अशी पद्धत अशी आहे की खूप काळ सांगितल्यावर सोपं होतं म्हणतात. कृष्णानं गीता सांगितली आणि गीता लोक सांगत आले, अवघड वाटली. माऊलींना यावं लागलं, मग त्यांना भावार्थ दीपिका लिहावी लागली. आता ज्ञानेश्वरींच्या ओव्याचे अर्थसुद्धा सांगणारी माणसं आली, अधिक सोपं करून. मग ते पुन्हा अजून सोपं करून सांगणं झालं. कदाचित तेही पुन्हा अवघड वाटेल आणि आपण पुन्हा अवघडाकडे जाण्याचा प्रयत्न करूया. मला एक कळत नाही आहे, ती भाषा क्लिष्ट आहे का आपली बुद्धी कमी होत चालली आहे. चला जाऊया, आपण त्याच्या नावांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. व्यवसाय जो ज्ञानमात्र आहे, ज्ञानमात्राच्या स्वरूप आहे असा. त्यानंतरचं नाव आहे व्यवस्थान, सर्व विश्वाची व्यवस्था करणारा असा आहे. आणि आता नाव येत आहे ते संस्थान. काय हे संस्थान? आपल्याकडं अनेक संस्थान आहेत. राजांची संस्थान आहेत आणि त्याच धर्तीवर नाही आहे, तसं नाही आहे. खरं तर राजांची संस्थानं, ते संस्थान खालसा झालं, हे संस्थान खालसा झालं असं आपण ऐकतो. म्हणजे ते संस्थानिक आहेत मोठे, हा शब्द आपण ऐकतो. आणि त्यानंतर वेगवेगळ्या महाराजांनी स्थापन केलेल्या देवालयांना किंवा त्यांच्या याला संस्थांना संस्थान म्हणण्याची पद्धत आली. अमुक एका संस्थानचे मठाधिपती, तमुक एका संस्थानचे मठाधिपती, असा एक नवा शब्द आपल्याकडे आला. खरं तर हा नवा शब्द नाही आहे, हा जुना शब्द आहे. काय आहे संस्थान? संस्थान म्हणजे प्रलय काळाच्या वेळी सर्व प्राणी मात्रांचे स्थान जो असतो तो. जेव्हा प्रलय येण्याची वेळ येते, जेव्हा या सृष्टीचा विनाश होण्याची वेळ येते, तेव्हा सगळ्या प्राणीमात्रांसाठी जमण्याचं, वाचण्याचं ठिकाण काय असेल तर ते संस्थान आहे. मग लक्षात ठेवा, देवस्थानच्या संस्थानात जाणारे प्रलयाच्या वेळी वाचू शकतात आणि प्रलयाच्या वेळी वाचण्याचं आपलं ठिकाण हे सुरक्षित ठेवायचं असतं, संवर्धित ठेवायचं असतं. म्हणून त्याला संस्थान समजून त्याची काळजी घ्यायची असते. हे संस्थान आहे. प्रलय कालाच्या वेळी सर्व प्राणीमात्रांचे स्थान असलेलं ते संस्थान, त्याला जपलं पाहिजे. त्यानंतर स्थानद, प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे स्थान देणारा. कर्माप्रमाणे स्थान बरं का, म्हणजे जशी करणी तशी भरणी असं म्हणतात ना. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, हे शब्द ऐकतो. तो स्थानद आहे ना, तो त्याच्या कर्माप्रमाणे त्याला फळ देतो, त्याची जागा ठरवतो, त्याचं स्थान ठरवतो. म्हणून एकाच कुळात जन्माला आलेला प्रल्हाद, राक्षस कुळात जन्माला आलेला प्रल्हाद, राक्षसाच्या पोटी जन्माला आलेला प्रल्हाद भगवंताच्या अंकावर बसतो, मांडीवर बसतो. त्याच्यासाठी देव अवतार घेऊन येतो. पण ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेला हिरण्यकश्यपू, बघा
मी जाणीवपूर्वक सांगतोय, ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेला हिरण्यकश्यपू हा देवाच्या हातून मारला जातो, तर या हिरण्यकश्यपूच्या जन्माला पोटी आलेला प्रल्हाद हा देवाच्या मांडीवर बसण्याच्या योग्यतेचा होतो. हा स्थानद आहे. याचं उत्तम उदाहरण हेच आहे. बिभीषण कर्मामुळे रामाचा मित्र बनतो. रावण कर्मामुळे रामाच्या हातून मारला जातो. दोघही पुलत्स्याच्या कुळातील महर्षी विश्रवाचे पुत्र. कर्म आणि त्या कर्मामुळे त्यांचं स्थान निश्चित होतं, म्हणून तो स्थानद आहे. ध्रुव म्हणजे तो अटळ आहे, तो अविनाशी आहे, त्याचा विनाश कधी होत नाही. अढळ पदावर जो असतो तो. त्यानंतरचं नाव येतं परर्धी श्रेष्ठ विभूती स्वरूप. परम स्पष्ट जो श्रेष्ठ आणि वैभव आणि ज्ञान असलेला आहे तो असा. त्यानंतर तुष्ट. आता हे तुष्ट काय आहे? तुष्ट म्हणजे संतुष्ट. पण कसा संतुष्ट आहे? हा तुष्ट कसा आहे? हा एकमात्र असा आहे. हा एकमात्र असा आहे जो परमानंद स्वरूप आहे. परमानंद देतो. संतुष्टी कोण देऊ शकतं? फक्त तोच. दुसरं कोणीही तुष्ट करू शकत नाही. मुळात तेच अतृप्त असतात. जे अतृप्त आहेत ते तृप्त कसं करणार? त्यामुळे हा एकमेव आहे जो परमानंदाची प्राप्ती करून देऊ शकतो. पुष्ट आहे, सर्वतः परिपूर्ण आहे आणि शुभेक्षण आहे. शुभेक्षण या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा असेल ना, तर समर्थ रामदासांनी लिहिलेली गणपतीची आरती बघा आणि त्यातला एकच शब्द लक्षात ठेवा. दर्शन मात्र कामनापूर्ती होते. दर्शन मात्र, स्मरण मात्र कामनापूर्ती करतो. जो त्याच्या दर्शनाने कल्याण करणारा आहे, त्याचं नुसतं दर्शन झालं तरी कल्याण होऊन जातं. म्हणून उगाच संत म्हणत नाहीत, दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. जो दर्शनाने कल्याण करणारा आहे तो शुभे क्षण आहे. एक क्षण जरी त्याची दृष्टी आपल्याला त्याची पडली आपल्यावर तरी आपलं कल्याण होऊन जातं. पुढचा श्लोक ऐकूया आणि पुढची नावं त्याचं स्मरण करूया. रामो विरजो भार्गो नेयो नयो नयः वीरः शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः. यातली पुन्हा 11 नावं आहेत. 11 नावांच्या मध्ये राम, विराम, वीरत, मार्ग, नेय, नय, अनय, वीर, शक्तिमतां श्रेष्ठ, धर्म, धर्मविदुत्तम. एवढी 11 नावं आहेत. ज्याच्या रूपात योगी रमतात. राम कसा आहे तो? राम का बरं आहे तो? ज्याच्या रूपामध्ये योगी रमतात तो राम आहे. अहो, कित्येक योग्याला याच रामाने वेळ लावलाय. याच रामाने. म्हणून तर करुणाष्टकच झाली. कल्याण करी रामराया, तळमळ तळमळ होतची आहे. तो दिसला पाहिजेस, तो दिसला पाहिजेस एवढंच. आणि तो दिसला, त्याचं रूप दिसलं. काशाय वस्त्रम करदंडधारिणम की बस संपलं. त्याच्या रूपात योगी रमतात तो राम आहे. मन ज्याच्यात विराम पावतो, विश्रांती घेतं, तो विराम आहे. रमायलाही भाग पाडतं आणि तिथेच विश्रांती घेतं. म्हणजे एकदा का रूप बघितलं की त्यात रमतो आणि विश्रांतीही घेतो, विरामही पावतो. रामही तोच आहे, विरामही तोच आहे. विराम या शब्दाचा अर्थ थांबणे असा होतो. तिथे माणूस विराम पावतो. एकदा का तो दिसला ना की बस, मग इथून हटायला नको, इथून जायला नको, थबकतो माणूस. तसा विरामही पावतो. तो वीरत आहे. विषय सेवनाची आवड नसलेला आहे. तो मार्ग आहे. ज्याला जाणण्याने साधक अमर होतात. अमर होतात म्हणजे काय? आता नाही जाणे, आता नाही येणे. साधक अमर होतात. एकदा का देव कळला
समजला, जाणून घेता आला की अमरत्व प्राप्त होतं. आणि हे अमरत्व अजन्माही करतं, जन्ममरणाचा फेरा चुकवितं, त्याला अमर होतात. तो अत्युत्तम ज्ञानाने परमात्म रूपाला नेणारा आहे. तो नेय आहे, ज्याला कुणीही नेता नाही असा आहे. तो वीर आहे, तो पराक्रमी आहे, शक्तिवान आहे. शक्तिवानांच्या मध्ये तो सर्वश्रेष्ठ आहे. शक्तिमताम श्रेष्ठम, शक्तिवानांच्या मध्ये तो श्रेष्ठ आहे. तो धारयती ती धर्माहा, जो धारण केला जातो तो धर्म आहे. त्यामुळं तो धारण करणारा आहे, म्हणून तो सुद्धा धर्म आहे. आणि सर्व धर्मात, सगळ्या धर्मवेत्यांच्या मध्ये जेवढे काही धर्मवेत्ते असतील त्यातला तो सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून तो धर्मविदुत्तम सुद्धा आहे. आता पुढच्या अधिक 11 नावं असलेला एक श्लोक ऐकूया आणि पुढे जाऊया. वैकुण्ठः पुरुषः प्राणः प्राणदः प्रणवः पृथुः हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः. यातली 11 नावं कोणती? वैकुंठ, पुरुष, प्राण, प्राणद, प्रणव, पृथु, हिरण्यगर्भ, शत्रुघ्न, व्याप्त, वायू, अधोक्षज. आता या नावांचे अर्थ समजून घेतले पाहिजेत. अर्थ समजून घ्यायचा आपल्याला, कारण नाही समजून घेत तर आपल्या समजून घेण्यालाच अर्थ उरत नाही. म्हणून अर्थ समजून घेतले पाहिजे. पंचमहाभूतांच्या परस्पर विरोधी गती अडवून त्यांना एकमेकाशी जोडणारा म्हणजे वैकुंठ. आता कळलं का वैकुंठवासी काय असतं ते? पंचमहाभूत जी आपल्याकडे आहेत ती कोणती वेगळी सांगण्याची गरज आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू. या पंचमहाभूतांना त्यांच्या परस्पर विरोधी गती तो अडवतो, थांबवतो. आणि म्हणजे कसं पाणी आगीला विझवतं, ही गती ठेवली तर अग्नी संपेल. अग्नी सगळ्याला भस्मसात करतो, हे झालं तर पृथ्वी संपेल. वारा अग्नीला भडकवतो, अधिक व्यापक करतो. या परस्पर विरोधी ज्या गती आहेत ना त्याला थांबवतो, तो अडवतो आणि एकमेकाशी जोडून कल्याणकारी घटना घडवून आणतो. तो वैकुंठ आहे आणि वैकुंठातच या गोष्टी घडत असतात. तो पुरुष आहे, शरीरात राहणारा आहे. तो वायुस्वरूप प्राण आहे. तो प्राण्यांचे प्राण खंडित करणारा प्राणद आहे. तर ज्याला वेदही प्रमाण मानतात असा तो प्रणव सुद्धा आहे. तो पृथु आहे, प्रचंड रूपाने विस्तार पावणारा आहे. सूर्याचा गर्भ आहे, शत्रूला कधीच शरण न जाणारा आहे, शत्रूला पराभूत करणारा शत्रुघ्न आहे. तो व्याप्त आहे, कारण रूपाने सर्व कार्यात व्याप्त असलेला तो आहे. तो वायुरूप आहे आणि तो अधोक्षज आहे, म्हणजे आपल्या स्वरूपापासून कधीही क्षीण न होणारा आहे. असा अधोक्षज, कधीही क्षीण न होणाऱ्या आणि आपल्याला त्याच्या गुणांनी तो सर्वोत्तम स्थानी नेऊन ठेवणाऱ्या ईश्वराला नमन करून पुढच्या आणखी काही नावाकडे आपण वळणार आहोत ते पुढच्या भागात. नमस्कार.